ही ट्रिक अप्लाय करा आणि IT मध्ये जॉब तुमचा फिक्स करा. स्वागत आहे सगळ्यांचं. मी तुमचा मित्र भाऊ आदिनाथ. तुम्हाला हेल्प करतो जावा, पायथॉन, CPP रिलेटेड कॉन्सेप्ट इझीमध्ये कसं अंडरस्टँड करायचं. या व्हिडिओमध्ये हे सगळं अंडरस्टँड तर केलंय सर, पण IT जॉब भेटण्यासाठी आजच्या काळात काय केलं पाहिजे. आत्ता महिना कोणता चालू आहे? ऑक्टोबर 2025. काय केलं पाहिजे? प्रत्येकजण धडपडतोय. परंतु काही गोष्टी सांगेल, त्याला तुम्ही ट्रिक समजा, अप्लाय करा. नक्की तुम्हाला कुठं ना कुठं यश येईल. बघा, पहिली गोष्ट काय करायची, तुम्ही सगळं शिकलात. ओके, तुम्ही पायथन असेल, तुमचं जावा असेल, काही असेल, तुम्ही पूर्ण पायथन, कोर पायथन, ॲडव्हान्स पायथन, पॉवर BI, SQL, डेटा अनालिसिसचं प्रिपरेशन करताय, डेटा सायन्सचं प्रिपरेशन करताय, जावा डेव्हलपरचं प्रिपरेशन चालू आहे तुमचं, वेब डेव्हलपमेंट असेल, कशाचंही प्रिपरेशन तुमचं चालू असेल, चालू राहू द्या. मेन गोष्ट आहे पोरांनो, प्रोजेक्ट्स. प्रोजेक्टशिवाय तुम्हाला जॉब लागणं मुश्किल आहे, लक्षात ठेवा. तुमच्याकडे जर तुम्ही जे शिकलात त्याचे प्रोजेक्ट जर नसतील, कुणीही तुम्हाला हायर करणार नाही. पहिली गोष्ट, यू शुड हॅव गुड प्रोजेक्ट्स पण असे नॉर्मल कॅल्क्युलेटर आणि तो जमाना गेला मित्रांनो. AIच्या काळामध्ये यू शुड हॅव स्ट्रॉंग प्रोजेक्ट्स पाहिजेत, चांगले प्रोजेक्ट्स पाहिजेत, रिअल वर्ल्डचे प्रोजेक्ट्स पाहिजेत, रिअल वर्ल्डचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारे प्रोजेक्ट्स पाहिजेत. त्यामुळे असे प्रोजेक्ट्स बनवा, सगळ्या कॉन्सेप्ट त्याच्यामध्ये यूज करा. ओके, पहिली गोष्ट काय, प्रोजेक्ट्स. ॲटलिस्ट 2 ते 3 प्रोजेक्ट भावा तुझ्या रिझ्यूममध्ये पाहिजे. मग तू काहीही कर बरं का, मी परत सांगतो, पायथन, जावा काही असेल तुझं, सगळीकडे जॉब्स आहेत. सध्या जावाला जास्त आहेत, पायथनला कमी आहेत. हा फक्त सिनारिओ आहे. पायथनचे पण वाढतील, जावाचे पण वाढतील. ओके, लेट्स सपोज पायथनला त्या ठिकाणी, जावाला त्या ठिकाणी 100 असतील तर पायथनला 50 आहेत. हा रेशो सध्या चालू आहे. पण मित्रांनो, जॉब्स आहेत, त्या एबल आपल्याला बनायचे. प्रोजेक्ट फर्स्ट वन. दुसरी गोष्ट, तुमचा रिझ्यूम स्ट्रॉंग ठेवा. मी काही पोरांना विचारलं, त्यांच्यावर रिझ्यूमच नाही आहे. 3rd इयर कंप्लीट होत आलं तरी पण रिझ्यूम नाही आहे. परंतु काय करताय, रिझ्यूम बनवा. कसा बनवायचा त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती. रिझ्यूम प्रॉपर बनवा. कसा बनवायचा मी सांगितलं आहे व्हिडिओमध्ये, चेक करा. आदिनाथ जॉब 2.0 वरती तो व्हिडिओ आहे. ओके, किंवा लिंक म्हणून कमेंट करा, मी तुम्हाला तो व्हिडिओसुद्धा सोडेल. रिझ्यूम बनवा. रिझ्यूमच नाहीत पोरांकडे. मला नवल वाटतंय यार, पोरं 3rd इयर झालं, आता कोर्सेस करतायत, तरी पण रिझ्यूम नाही बनवला. कधी बघू ना सर, जेव्हा होईल तेव्हा कोर्स बघता येईल, एवढा काय लोड. असं अजिबात करू नका. कधीही ऑपॉर्च्युनिटी येईल, यू नीड टू ग्रॅब इट. रिझ्यूम तुमचा रेडी पाहिजे. मी तर म्हणतो एक नाही, वेगवेगळे 2-3 रिझ्यूम रेडी ठेवा. लेट्स मग तुम्ही फुलस्टॅक जावा डेव्हलपमेंट करताय, त्याच्यामध्ये बाई कोर जावावरती वेगळा रिझ्यूम ठेवा, ॲडव्हान्सवरती वेगळा रिझ्यूम ठेवा, स्प्रिंगवरती वेगळा रिझ्यूम ठेवा, राईट, आणि पूर्ण फुलस्टॅक जावा डेव्हलपमेंटवरती वेगळा रिझ्यूम ठेवा. काय प्रॉब्लेम आहे? वेगवेगळे रिझ्यूम ठेवायला काय प्रॉब्लेम आहे? जशी ऑपॉर्च्युनिटी येईल, यू नीड टू ग्रॅब इट. ओके, त्या अकॉर्डिंग तुम्ही रिझ्यूम पाठवा. ओके, तुमचे रिझ्यूम मल्टिपल्स पाहिजेत. ॲटलिस्ट एक तरी बनवा रे पोरं. मल्टिपल सोडा, जरी एक नाही तर तुम्ही मल्टिपल म्हणाल, एक तरी बनवा रिझ्यूम. आणि रिझ्यूममध्ये पोरांनो 12 भानगडी टाक नका, हॉबीज आणि हे ते. नो, रिक्वायर्ड इज दॅट स्किल. टेक्निकल स्किल खूप महत्त्वाचे. आय नो ओप्स कॉन्सेप्ट, आय नो कलेक्शन, जावामधलं सांगतोय, ठीक आहे. आय नो समथिंग मल्टी थ्रेडिंग, जावेट फीचर्स, हे टाका. स्प्रिंग माहीत आहे मला, हायबरनेट माहीत आहे, JDBC माहीत आहे, टाका ना. हे टाकण्या अगोदरच राहिलं पाहिजे. शिका. सगळं अवेलेबल आपल्या चॅनल, सगळं शिका राहा. त्यामुळे रिझ्यूम तुमचा स्ट्रॉंग पाहिजे. दुसरी गोष्ट कळाली. ओके, तिसरी गोष्ट, आजच्या काळात जॉब अप्लाय करून भेटत नाही. 1% चान्स अप्लाय करून भेटायचा. आता जर तुम्हाला ऑफ कॅम्पस जॉब पाहिजे असेल तर एक गोष्ट करावी लागेल, आणि ती म्हणजे लिंक्डइनचं जर अकाउंट नसेल भावा, आणि तू जॉबच्या प्रयत्नात आहेस, काही उपयोग नाही आहे. जरी अकाउंट आहे, तू लिंक्डइनवरती काम करत नाही, काही उपयोग नाही. काय काम करायचं असं लिंक्डइनवरती माझ्या मित्रा, लिंक्डइन अकाउंट जे तू बनवलं आहे ना, पाहिजे त्यावर दररोज पोस्ट करत जा. जो काही सिम्पल कोड केला आहे टाक ना, प्रोजेक्ट केला टाक, पॅटर्न प्रिंट केला टाक. दररोज पोस्ट पाहिजे लिंक्डइनवरती. तुम्ही ॲक्टिव्ह किती आहात लिंक्डइनवरती. तुमचा कोड HRs बघतात, त्यांना हायरिंग करायची जावा डेव्हलपरची, ते स्वतः जाऊन बघतील यार. तुमचा रिझ्यूम लिंक्डइनवरती ठेवा. तुमची प्रोफाईल चांगली ठेवा लिंक्डइनची. सर प्रोफाईलच नाही काय, त्याच्यावर पण व्हिडिओ बनवला आहे मी. लिंक्डइन कसं आपलं चांगलं पाहिजे, लिंक्डइन चांगलं ठेवा. लिंक्डइन जर चांगलं असेल, प्रोफाईल स्किल सेट असतील खूप सारे, त्याचे जोडलेले प्रोजेक्ट्स असतील, यार विषय आहे यार, विषय संपला. लगेच तुम्हाला जॉब लागेल, येते लक्षात. त्यामुळे लिंक्डइन स्ट्रॉंग ठेवा. लिंक्डइनवरती कनेक्शन्स बनवायला सुरू करा. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.
कनेक्शन्स कसे बनवायचे त्याचा पण व्हिडिओ बनवला मी. कनेक्शनसाठी काय नाही, तुमच्या कॅटेगरीजमधले सगळे HR काढायचे, कसे भेटतील ते, किंवा सिनियर डेव्हलपर काढायचे. सिम्पल सर्च करायचं, जावा डेव्हलपर, पायथन डेव्हलपर. सर्च केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन येतात, जॉब्स, पीपल, पोस्ट. पीपलवरती क्लिक करायचं, सगळे पीपल दिसतात, सगळ्यांना रिक्वेस्ट पाठवायचे, सगळ्यांना. प्रत्येकजण कुठं ना कुठं वर्किंग असतो, काही HRs हायरिंग करत असतात. खूप सारे लोक भेटतील तुम्हाला, प्रत्येकाला कनेक्ट करा. इवन लेट्समध्ये तुम्ही जावा डेव्हलपरला बघताय, तर पायथन डेव्हलपर असेल, करा त्याला रिक्वेस्ट. त्याच्या कंपनीमध्ये वॅकन्सी आली, दे विल अप्रोच यू. त्याला मेसेज करा, त्याला एक सॉफ्ट मेसेज करा की भाऊ आय एम लुकिंग फॉर द जॉब, दिस इज माय रिझ्यूम. बोला, हे तुम्ही 100 जणांना बोलाल तेव्हा एक रिप्लाय येईल. केलं तर आहे, लक्षात घ्या, केलं तर आहे. ऑफ कॅम्पससाठी जॉबसाठी भाई हे करावं लागणार आहे. घरी बसून काहीच होणार नाही, अप्लाय करून काहीच होणार नाही. आला रिप्लाय तर येईल, नाही आला तर यू नीड टू गो. तुम्हाला पाय हालचाल करावे लागतील, लक्षात येते. आणि लय काय करायचं नाही अवघड, पाठवा कनेक्शन्स. होऊ द्या तुमचे 10-20 हजार कनेक्शन, होऊ द्या, मोठा ग्रुप बनवू द्या तुमचा, काय प्रॉब्लेम आहे, राईट. कनेक्शन जेवढे बनवा तेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला जास्त असतात. त्यामुळे लिंक्डइन सोडायचंच नाही, भेटल त्याला मेसेज. आम्ही एक्सपिरियन्स करून बसलोय त्या गोष्टी, लक्षात येत आहे. आणि एकदा का तुम्ही कंपनीमध्ये एंट्री टाकली, भाई पुढं तुमची दिवाळी आहे, पुन्हा तुमच्या हातात आहे सगळं. येते लक्षात, कधी स्विच मारायचं, कधी काय करायचं, एव्हरीथिंग इन युअर हँड. आणि सगळ्या स्टार्टिंगला सॅलरी कमीच भेटते. मला तर 7,000 होती, तुम्हाला 5,000 असेल, 8,000 असेल, करा. फ्रीमध्ये काम करा, जरी भेटलं तरी, लक्षात येते. अनुभव येईल, अनुभवानंतर तुम्हाला परत पैसेसुद्धा भेटतील. पैशाची आशा सुरुवातीला करूच नका. एक्सपेक्टेशन 0. आय जस्ट वॉन्ट टू लर्न. स्वतःला ग्रूम करा रे बाबा. स्वतः ग्रूम झाले ना भाई, परत तुम्ही मालक बनता. नॉलेज इज अ व्हेरी इम्पॉर्टंट की फॉर द सक्सेस. त्यामुळे नॉलेज घेतलं ना, परत तुम्हाला कोण मागं नाही टाकणार. त्यामुळे माझी विनंती आहे, तुम्हाला काय करा, नॉलेज घ्या, फ्रीमध्ये करा. स्टार्टिंगला भेटते ना, भेटू द्या. पण लक्षात ठेवा, कुठंही 1ही रुपया पे करायचा नाही जॉबसाठी. तर एखादा म्हणला 50,000चा जॉब लावून देतो, कारण कोणाच्या हातामध्ये नाही तुम्हाला जॉब लावलं. इट्स डिपेंड ऑन यू. तुम्हाला स्वतः नॉलेज ग्रॅब करायचं आणि जॉबला जायचं आहे. कोणी म्हणत असेल 50,000 देऊन जॉब, अरे हाऊ इट इज पॉसिबल. जरी लावून दिला 2 महिन्यात काढून टाकतील, तुम्हाला काही येतच नाही. अरे लावून दिलं तर, अरे लावून दिला म्हणजे तुला काय आलं तर पाहिजे ना. सो इट इज डिपेंड ऑन युअर स्किल, नॉलेज. कुणीही जरी म्हणत असेल, कुठला क्लासवाला इन्स्टिट्यूटला 100% जॉब गॅरंटी, अरे कसली जॉब गॅरंटी, आपली गॅरंटी नाही, जॉब गॅरंटी कशी. त्यामुळे लक्षात ठेवा, हे सगळं मिथ्या आहे, काहीही नाही आहे. जॉब फक्त तुमच्या मेहनतीवर लागतो, तुमच्या नॉलेजवर लागतो. कोणी लावून दिल्यानं काही होत नाही, परत सगळं तुम्हालाच करायचं आहे, ठीक आहे. त्यामुळे स्वतःहूनच करा सगळ्या गोष्टी. कनेक्शन्स बनवले. चौथी गोष्ट, वेबसाईट्स, कंपनीच्या वेबसाईट्स फॉलो करायच्या, लिगल कंपनी वेबसाईट. करिअर पेज उघडायचं, डायरेक्ट अप्लाय करायचं. तिथं असतात वॅकन्सी आलेल्या, नसतील डायरेक्ट मेल करा कंपनीला, नंबर दिसेल, कॉन्टॅक्ट करा, विचारा वॅकन्सी आहे का. हजारो कंपनी आहेत, भेटेल एकतरी रिस्पॉन्स भेटेल 100मधून. ट्राय करा, हे सगळं करा आणि तुमचा फीडबॅक मला सांगा. आणि हे ट्रिक्स कशा वाटल्या कमेंट सेक्शन खाली आहे, फटाफट कमेंट करा. मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय जिजाऊ, जय शिवराय.